नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्या गॅरेजवरती आलेले आहे BMW GT. गाडीमध्ये जे आहे मेजर प्रॉब्लेम आहे ऑइल लिकेजचा. इंजनमधील बॅलन्सर इंड कॅप जे आहे दोन्ही पण ते लिकेज आहेत. त्यांचा ओरिंग जो आहे ते गाडी हिट झाल्यानंतर कडक होऊन दबलेलं आहे. हे दोन्ही इंड कॅप आपल्याला चेंज करण्यासाठी पहिलं स्टार्टिंगला क्रँक मेन पुल्ली काढायला लागेल, त्याच्यानंतर टेन्शनर बेल्ट उतरण्यासाठी दोन्ही ऑइल सील इंड कॅप काढलेले आहेत. बघू शकता, हा जुनावाला, हा नवीन. जुन्याचा जो आहे ओरिंग दबलेला आहे, हे बघू शकता. ही क्रँकची मेन पुली इथं बसण्याची जागा व हा फर्स्ट बॅलन्सर इंड कॅप व दुसरा जो सेकंड इंड कॅप, दोन्ही पण आपण केलेला आहे. फर्स्ट इंड कॅप बसवल्यानंतर आपल्याला सेकंड इंड कॅप बसवण्यासाठी हा जो ब्रॅकेट आहे तो काढायला लागेल. सेकंड इंड कॅप बसवण्यासाठी आपल्याला इथे जागा नाही आहे, ब्रॅकेट अटकतो आहे. ब्रॅकेट काढण्यासाठी आपल्याला AC कॉम्प्रेसर व अल्टरनेटर हे दोन्ही पण काढावे लागेल, त्यानंतर ब्रॅकेट निघेल. हा वगैरे झाली, गाडी स्टार्ट केली आपण. ऑइल वगैरे लिकेज काय नाही. आपण खाली जाऊन बघू काय आहे ते. गाडी स्टार्ट केल्यानंतर ऑइल लिकेज हा एकदम थांबलेला आहे, म्हणजे आपला एंड कॅप जो आहे तो एकदम परफेक्ट फिट झाला आहे.